मार्कचं शुभवर्तमान अध्याय 3 वचन 31 पासून 35 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. तेव्हा त्याची आई व त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलाविले. त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, पहा, बाहेर आपली आई व आपले भाऊ आपला शोध करीत आहेत. त्याने त्यांस उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? मग जे त्याच्या भोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, पहा, ही माझी आई व हे माझे भाऊ. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या ठिकाणी आपण एक प्रसंग बघत आहोत जेव्हा येशू ख्रिस्त एका सभास्थानामध्ये लोकांना शिकवत होता, उपदेश करत होता, देवाची वचनं लोकांना सांगत होता. आणि ते सभास्थान म्हणजे ते मंदिर लोकांनी गच्च भरून गेलेलं होतं आणि लोक अगदी मन लावून येशूचे शब्द ऐकत होते. आणि हे सुरू असताना येशूची आई आणि त्याचे भाऊ त्याला शोधत शोधत तिथपर्यंत आले आणि ते बाहेर उभे राहिले. त्याला शोधण्यासाठी आले होते. ते बाहेर थांबले आणि त्यांनी कुणाकडे तरी निरोप पाठवला येशूला बोलावण्यासाठी. तेव्हा येशूकडे कोणी आत येऊन सांगितलं की पहा, आपली आई आणि आपले भाऊ बाहेर थांबलेले आहेत, तुम्हाला बोलावत आहेत, वाट बघत आहेत. तेव्हा सांगणाऱ्याला म्हणजे जो निरोप घेऊन आला होता त्याला येशू म्हणतो, कोण माझी आई, कोण माझे भाऊ? आणि जे पुढे बसलेले लोक होते, जे मन लावून देवाचं वचन ऐकत होते, त्यांच्याकडे बघून येशू म्हणाला, पहा, ही माझी आई आणि हे माझे भाऊ. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त जरी देवपुत्र होता तरी त्याने मानव रूप धारण केलं होतं आणि मानवासारखा त्याने जन्म घेतला होता. म्हणून त्याला मानवी आई वडील होते, भाऊ होते. येशू ख्रिस्त वयाच्या 30व्या वर्षापासून त्याने आपल्या कार्याला सुरुवात केली आणि तो गावागावात नगरात जाऊन सुवार्तेचा, देवाच्या वचनाचा, स्वर्गाच्या राज्याचा संदेश पोहोचवत होता. आणि अशा वेळची ही घटना आहे की जेव्हा त्याची आई आणि त्याचे भाऊ त्याला शोधत शोधत तो जिकडे होता तिकडे आले आणि येशूला निरोप मिळाला की तुझी आई आणि तुझे भाऊ तुला शोधत आहेत, तुला बोलावत आहेत. आणि तेव्हा येशूचं उत्तर हे आहे, कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? तो मानवी रूपात आलेला आहे, तो माणसासारखा दिसतोय, पण त्याचे विचार, त्याचं बोलणं, त्याचं वागणं हे मात्र माणसासारखं नाही आहे. माणूस जसा विचार करतो तसा तो विचार करत नाही आहे, कारण तो पापी मानव नव्हता. आपण पापी माणसं आहोत तर आपले विचार वेगळे असतात. आपण वेगळ्या नजरेने बघतो आणि वेगळ्या दृष्टिकोनातून आपण विचार करतो. पण तो पापी माणूस नव्हता, तो माणूस होता, माणूस बनला होता, पण तो पवित्र देव आहे. आणि म्हणून त्याचे विचार, त्याचं बोलणं, त्याचं वागणं हे पापी माणसाच्या वागण्यापेक्षा, विचारांपेक्षा आणि बोलण्यापेक्षा कितीतरी वेगळं होतं. तुझी आई आणि तुझे भाऊ तुला बाहेर बोलावत आहेत असं सांगता बरोबर निरोप घेऊन येणाऱ्यालाच येशू विचारतोय, कोण माझी आई, कोण माझे भाऊ?
माझे नातेवाईक कोण, माझ्या जवळचे लोक कोण, माझे लोक कोण, तो त्यांना विचारतोय. जो निरोप घेऊन आला आणि मग जे पुढे बसले होते त्यांच्याकडे बघून म्हणतोय, पहा हे माझे भाऊ, या माझ्या बहिणी, ही माझी आई. आणि याचं तो स्पष्टीकरण पुढे देतोय. असं तो का म्हणतो याचं स्पष्टीकरण तो देत आहे. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण, तीच माझी आई. हालेलुया, 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 हालेलुया. हा असा काळ होता जेव्हा येशूचे भाऊ पण त्याला मानत नव्हते. पुढे जाऊन येशूच्या भावांनी पण त्याचा स्वीकार केला की तो मसीहा आहे, ख्रिस्त आहे. आपण बायबलमध्ये याकोबाचं पत्र वाचतो नवीन करारात. हे याकोबाचं पत्र येशूच्या भावाने लिहिलं आहे. हा याकोब म्हणजे येशूच्या 12 शिष्यांमधला याकोब नाही आहे, तर येशूचा भाऊ याकोब त्याने ते पत्र लिहिलेलं आहे. हे भाऊ पुढे जाऊन येशूला मानणारे आणि विश्वास ठेवणारे झाले. पण तोपर्यंत जेव्हा प्रसंग घडला त्या घटकेपर्यंत वेळ अशी होती की त्यांना हे मान्यच नव्हतं. त्यांना असं वाटायचं की ह्याच्या डोक्यामध्ये काहीतरी समस्या झालेली आहे, म्हणून हा घरदार सोडून सगळ्या ठिकाणी फिरतोय आणि लोक पण वेड्यासारखे याच्या मागे लागलेले आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो, यातून येशूने हे दाखवून दिलं की देवाला काय पाहिजे आपल्याकडून, देवाला नक्की काय हवं आहे आणि काय केल्याने आपण देवाच्या जवळचे बनू शकतो. जवळचे. तुम्हाला माहीत आहे, एखाद्या मोठ्या माणसाच्या जवळचं असणं हे खूप फायद्याचं मानलं जातं. मोठा माणूस असेल म्हणजे एखादा मंत्री असेल किंवा एखादा मोठा अधिकारी असेल, त्याच्या लोक जवळ जायचा प्रयत्न करतात, त्याची ओळख ठेवतात. का ठेवतात? आपल्याला फायदा होईल. हालेलुया. एखादा मोठा माणूस किंवा मोठा अधिकारी भेटला की लोक लगेच म्हणतात, तुमचा फोन नंबर मिळेल का? का फोन नंबर मिळेल का? मला अडचण भासली की मी तुम्हाला फोन करणार. तुम्हाला तेवढी पॉवर आहे, तेवढा अधिकार आहे की तुम्ही मला मदत करू शकता अडचणीच्या वेळेला. लोक मोठ्या माणसांची, मोठ्या अधिकाऱ्यांची ओळख ठेवतात, त्यांचे पत्ते, त्यांचे फोन नंबर स्वतःकडे नोंद करून ठेवतात. कधीतरी आपल्याला यांची गरज भासेल आणि यांचा उपयोग होईल. हालेलुया. आणि मग सांगायला पण आपल्याला आनंद वाटतो, तो अमुक मंत्री माझ्या ओळखीचा आहे, तो अमुक अधिकारी माझ्या ओळखीचा आहे, मी त्याला एकदा भेटलो होतो, माझं त्याच्याशी बोलणं झालेलं आहे. जगातल्या मोठ्या लोकांशी जर आपली थोडीशी ओळख असली तर आपल्याला केवढा आनंद होतो. जगातल्या मोठ्या लोकांच्या जर आपल्याला जवळ जाता आलं तर आपल्याला केवढा आनंद होतो, कारण आपल्याला हे माहीत आहे की त्यांचा आपल्याला फायदा होईल. मग तुम्ही मला सांगा, जगातल्या मोठ्या लोकांच्या ओळखीचा जर आपल्याला एवढा फायदा होऊ शकतो, तर जो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे त्याच्याजवळ आपण राहिलो आणि तो जर आपल्या जवळचा झाला आणि आपण त्याच्या जवळचे झालो, एवढं घनिष्ठ नातं जर तयार झालं तर किती बरे फायदा होईल सांगा, किती फायदा होईल. काही लोक म्हणतात, मला साप चावला होता पण मी घाबरलो नाही, मी विश्वासाने वचनं बोलली आणि वचनं बोलताबरोबर सापाचं विष उतरून गेलं आणि मला कुठेही धावाधाव करावी लागली नाही. का लागली नाही? कारण तुमचं नातं त्याच्याबरोबर आहे. तुम्ही तिकडे नातं जोडून ठेवलेलं आहे. तुम्ही अशा एका व्यक्तीच्या संपर्कात आहात आणि त्याच्या जवळचे झालेला आहात की तुम्ही हाक देता आणि लगेच तो म्हणतो, हो मी तुझ्या जवळ आहे. आम्ही हाक देतो आणि लगेच तो आमच्या हाकेला उत्तर देतो, लगेच तो आमच्या जवळ येतो, लगेच तो आमच्या मदतीला धावतो. मोठ्या माणसांशी आणि जगातल्या प्रतिष्ठित लोकांशी जवळीक केल्याने जर एवढा फायदा होऊ शकतो, तर जो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे, जो आमचा जीवनदाता, निर्माणकर्ता आणि पालनकर्ता पिता आहे, त्याच्याशी जवळीक केल्यानंतर किती बरे फायदा होईल सांगा,
किती फायदा आज, उद्या, मरेपर्यंत आणि मेल्यानंतर पण. कारण येशूने सांगितलं आहे, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला शेवटल्या दिवशी येशू ख्रिस्त स्वतः उठवणार आहे. तो आम्हाला मरणानंतर शेवटल्या दिवशी उठवणार आहे, जिवंत करणार आहे, अनंत जीवनात तो आम्हाला घेणार आहे. तो स्वर्गाचा मालक आहे आणि पृथ्वीचा मालक आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही दिवसांपूर्वी आपल्या केंद्रामध्ये एक सुंदर साक्ष आली. एका माणसाने सांगितलं, तुम्ही यूट्यूबवर ही साक्ष कदाचित पाहिली असेल, की यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आहे. गावाला थोडी पण जमीन नव्हती आणि गावकरी त्याला म्हणायचे की तुझ्याकडे स्वतःची काही जागा नाही आहे आणि एवढी गुरं ढोरं कशाला पाळलेली आहेत, तू त्यांना चारा कुठून देणार आणि त्यांना चरायला कुठे नेणार, तुझ्याकडे स्वतःची थोडी पण जागा नाही आहे. या माणसाला खूप वाईट वाटायचं, लोकांची बोलणी ऐकून, ते शब्द ऐकून दुःख व्हायचं. आणि त्याने एक दिवस प्रार्थना केली. तो देवाला म्हणतो, देवा, मी तर एक साधा गरीब माणूस आहे, मला 12,000 पगार आहे, त्याच्यातून मी कसं बसं माझं कुटुंब चालवतो, कसं तरी माझं जीवन ढकलतो. या एवढूशा पगारातून मी जागा कशी विकत घेणार, माझ्याकडे थोडी पण जागा नाही आहे आणि या तुटपुंजा पगारातून मी कसं तरी माझं जीवन भागवतोय आणि मी जागा कशी घेईन. तेव्हा तो म्हणतो, मी जेव्हा रडून देवाकडे अशी प्रार्थना केली तेव्हा मला आवाज आला. देव मला म्हणाला, तू कोणाचा हात धरलेला आहेस? स्वर्ग आणि पृथ्वीच्या मालकाचा तू हात धरलेला आहे, तर पृथ्वी कोणाची आहे? मी तुला जागा देऊ शकत नाही का? देवाचा आवाज त्याला आला, तू कुणाचा हात धरलेला आहेस? तू ज्याचा हात धरलेला आहे तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे. पृथ्वी माझी आहे, तर मी तुला थोडीशी जागा देऊ शकत नाही का? आणि हा माणूस म्हणतो, मी या शब्दावर विश्वास ठेवला की मी जरी गरीब आहे तरी देव मला जागा देईल. माझी जरी ऐपत नाही आहे, क्षमता नाही आहे, कुवत नाही आहे, तरी देव मला जागा देईल. मी विश्वास ठेवला कारण देव माझ्याशी हे शब्द बोलला आणि खरोखर देवाने मला स्वतःची जागा देऊन आशीर्वादित केलं. आणि तो माणूस म्हणतो, जेव्हा मी त्या जागेमध्ये गेलो, देवाने मला जी जागा दिली त्यामध्ये गेलो, तेव्हा मी उपडा पडून रडून देवाचे आभार मानले की माझी कुवत नव्हती, ऐपत नव्हती, क्षमता नव्हती, ही जागा मी माझ्या आयुष्यात कधीही घेऊ शकलो नसतो, पण फक्त देवानेच त्याच्या कृपेने आणि त्याच्या महान प्रेमाने ही जागा मला देऊ केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्याचं देवाशी जवळचं नातं आहे, जो देवाच्या जवळचा आहे, त्याने कधी समजू नये की मी दुबळा आहे, मी कमजोर आहे, मी अशक्त आहे. तुम्ही साधं जीवन जगणारे लोक असाल, एका साध्या झोपडीत राहत असाल, पण तुमचं जर देवाशी जवळचं नातं आहे तर आत्म्यामध्ये समजून घ्या, तुम्ही खरे ताकदवान लोक आहात. कारण तुम्ही जसं बोलणार तसं घडणार. देव तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचा सन्मान करणार, देव तुमच्या प्रत्येक शब्दाचा सन्मान करणार. तुम्ही जर देवाच्या जवळचे लोक आहात तर मग तुमच्याकडे पैसा आहे की नाही, गाडी आहे की नाही, बंगला आहे की नाही, हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही जर देवाच्या जवळचे लोक आहात तर निश्चितपणे, अगदी खात्रीने, पक्क समजा की तुम्ही जगातले सगळ्यात सामर्थ्यशाली आणि ताकदवान असे लोक आहात. हालेलुया, 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 हालेलुया. कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? ते येशूचे दैहिक नातेवाईक होते, शारीरिक नातेवाईक होते. मरिया जी एक नीतिमान स्त्री होती आणि तिचं लग्न जेव्हा झालेलं नव्हतं, ती कुमारी होती, तेव्हा देवदूताने येऊन तिला संदेश दिला होता की देवाचा पुत्र तुझ्या उदरात जन्म घेणार आहे. देवपुत्र एका कुमारिकेच्या उदरी जन्माला आला अशासाठी की त्याच्या जीवनावर पापाचा डाग कधीही असू नये.
त्याचा जन्म मानवी इच्छेने झाला नाही, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने झाला. त्याची आई नीतिमान स्त्री होती. येशूची आई नीतिमान स्त्री होती. पण ज्या वेळेला येशू तिकडे होता, लोकांना उपदेश करत होता, ती त्या बसलेल्या लोकांमध्ये नव्हती. येशू गावोगावी फिरत होता, तेव्हा येशूच्या सोबत फिरणारे शिष्य वेगळे होते. येशूचे भाऊ त्याच्यासोबत नव्हते. आणि म्हणून येशू ही गोष्ट अगदी स्पष्ट करत आहे, तुमचं माझ्याशी दैहिक नातं काय आहे, शारीरिक नातं काय आहे, त्याच्यापेक्षा हे आत्मिक नातं जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे माझ्या जास्त जवळचे लोक आहेत. तुम्ही शरीराने माझे जवळचे लोक आहात, पण हे माझे खरे जवळचे लोक आहेत, जे देवाचं वचन ऐकत आहेत, पाळत आहेत, म्हणजेच देवाच्या इच्छेप्रमाणे वागत आहेत. आणि देवाला तेच हवं आहे. प्रत्येक माणसाकडून देवाला हेच हवं आहे. देव अशा लोकांवर खुश होतो, संतुष्ट होतो, प्रसन्न होतो आणि अशा लोकांना आशीर्वादित करतो जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून आपण धडपडलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. कशासाठी? देवाच्या जवळचे लोक बनण्यासाठी, देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी, अधिक जवळ जाण्यासाठी. आणि जवळ जायचा मार्ग काय आहे? देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं. खूप लोकांना असं वाटतं की पुष्कळ प्रार्थना केली किंवा पुष्कळ उपास तपास केले म्हणजे आपण देवाच्या जवळ जातो. प्रार्थना केलीच पाहिजे आणि उपवास जेव्हा गरजेचे आहेत तेव्हा केलेच पाहिजेत. परंतु प्रार्थना आणि उपवास याच्यापेक्षा पहिल्या नंबरला वेगळी गोष्ट आहे, देवाचा शब्द पाळणं, देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं. तुम्ही रोज 3 तास प्रार्थना केली, पण देव तुम्हाला जे करायला सांगतोय ते तुम्ही जर करत नसाल, देवाची वचनं जर तुम्ही पाळत नसाल, तर देव तुमच्यावर खुश होणार नाही. बायबल म्हणतं की देवाचा शब्द पाळल्याने त्याला जसा आनंद होतो तसा होमांनी आणि यज्ञांनी होत नाही. आमची प्रार्थना म्हणजे होमबली आहे, आमचा उपवास म्हणजे देवाला केलेला यज्ञ आहे. पण बायबल शिकवतं की देवाचा शब्द पाळल्याने देवाला जसा आनंद होतो तसा आणखी कशाने होत नाही. हालेलुया, हालेलुया. येशूला एकदा विचारण्यात आलं, माझा शेजारी कोण? आणि तेव्हा येशूने एक सुंदर उदाहरण दिलं. एक माणूस, शमरोनी साधा माणूस रस्त्याने जात होता आणि त्याला लुटारूंनी धरलं, पकडलं, मारलं आणि त्याच्याकडे जे काही होतं ते सगळं काढून घेतलं. ज्या वेळेला हा माणूस, त्याला लुटारूंनी मारलं आणि त्याच्याकडचं सगळं काढून घेतलं, तेव्हा तो तिकडे बेशुद्ध अवस्थेमध्ये पडून राहिला. थोडा वेळ गेला आणि थोड्या वेळाने एक सभ्य माणूस त्या रस्त्यावरून चालला होता. त्या सभ्य माणसाने याला बघितलं, हा अर्धमेल्या अवस्थेत पडलेला. त्याने त्याला काहीही मदत केली नाही आणि निघून गेला. थोड्या वेळाने दुसरा एक सभ्य माणूस आला. यांना सभ्य अशासाठी मी म्हणते की हे लोकांच्या दृष्टीने स्वतःला धार्मिक म्हणवून घेणारे लोक आहेत. मंदिरात जातात, मोठमोठ्याने प्रार्थना करतात आणि लोक म्हणतात की हे धार्मिक लोक आहेत. हा दुसरा सभ्य माणूस तिकडे पोहोचला. त्याने त्याला बघितलं, हात पण लावला नाही, निघून गेला. तिसरा माणूस आला जो जगाच्या दृष्टीने असभ्य होता. असभ्य का असभ्य? कारण लोक त्याला पापी समजायचे, तुच्छ लेखायचे. असा एक साधा, लोकांच्या दृष्टीने काहीही मान सन्मान नसलेला साधा माणूस तिकडे पोहोचला. त्याने या माणसाला बघितलं जो अर्धमेल्या अवस्थेत पडला आहे. त्याला दया आली. तो त्याच्याजवळ गेला. त्याने त्याला उठवलं, त्याच्या जखमा धुतल्या आणि त्याला आपल्या गाढवावर बसवून उतार शाळेमध्ये नेलं. तिकडे त्याची सगळी व्यवस्था लावून दिली आणि उतार शाळेच्या मालकाला सांगितलं थोडे पैसे देऊन की याची काळजी घ्या आणि जर तुम्हाला अजून काही पैसे लागले तर मी परत येणार या वाटेने, तेव्हा तुमचे पैसे तुम्हाला देऊ करीन. येशू म्हणतो, सांगा
या माणसाचा खरा शेजारी कोण? पहिला, दुसरा की तिसरा? पहिली 2 माणसं जगाच्या दृष्टीने सभ्य होती आणि तिसरा माणूस जगाच्या दृष्टीने असभ्य होता, पापी होता. पण देवाच्या दृष्टीने तो मौल्यवान ठरला, कारण त्याने एका अशा दुबळ्या आणि अशक्त, आजारी आणि पिळलेल्या माणसाला मदत केली. हालेलुया, हालेलुया. किती लोकांना वाटतं आम्ही खूप प्रार्थना केली म्हणजे आम्ही देवाचे लाडके लोक झालो, आम्ही खूप उपवास केले म्हणजे आम्ही देवाचे लाडके लोक झालो. हे सत्य नीट शिकून घ्या. हे देवाच्या राज्यातलं सत्य आहे. प्रार्थना आपण करायलाच पाहिजे, उपवासही करायलाच पाहिजेत, परंतु प्रार्थना आणि उपवास हे 2 आणि 3 नंबरला आहेत. पहिल्या क्रमांकावर ही गोष्ट आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं, देवाच्या वचनाप्रमाणे वागणं, देव जे सांगतो ते करणं. तुम्ही गुडघे टेकलेले आहेत, अर्धा तास झाला, 1 तास झाला आणि तुम्ही प्रार्थना करताय, हालेलुया हालेलुया, देवा तुझी स्तुती असो, तुझा गौरव असो, गाणी गाताय, 1 तास गुडघ्यावर तुमची प्रार्थना सुरू आहे. प्रार्थना झाली, बाहेर आलात की तुमचा शेजारी तुम्हाला समोर दिसला, तुम्ही तोंड फिरवलं आणि निघून गेलात आणि मनात विचार करताय, याचं तोंड आज दिसलं नसतं बरं झालं असतं. 1 तास तुम्ही गुडघ्यावर प्रार्थना केली आहे, पण जेव्हा तुमचा शेजारी तुमच्या समोर येतो, ज्याच्याशी तुमचं काहीतरी भांडण, काही वैर झालेलं आहे, लगेच तुम्ही तोंड फिरवता आणि मनात विचार करता की याचं तोंड मला आज दिसलं नसतं बरं झालं असतं. तुमची सगळी प्रार्थना व्यर्थ आहे. जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याच्याच बाबतीत देवाला संतोष होतो. संतोष. म्हणून जर तुमचं मन साफ आहे, तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागत आहात आणि मग जर तुम्ही प्रार्थना करताय आणि उपवास करताय, तर मी तुम्हाला खात्रीने सांगते, असली तुमची प्रार्थना आणि असले उपवास तुमच्या जीवनामध्ये प्रचंड आशीर्वाद आणतात, प्रचंड देवाची कृपा आणतात, जेव्हा तुम्ही पहिली पायरी पूर्ण केलेली असते. हालेलुया, 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 हालेलुया. एखादी बाई नवऱ्याचा एक शब्द पण ऐकत नाही, नवरा काय सांगतो ते तिला पटतच नाही, क्षणाक्षणाला उलट बोलणार, क्षणाक्षणाला नवऱ्याच्या इच्छेविरुद्ध वागणार आणि मग जाणार, डोक्याला स्कार्फ बांधणार, प्रार्थना करायला बसणार, गाणी बोलणार, प्रवचन ऐकेल, प्रार्थना करेल आणि मग तिला वाटेल आज मी छान प्रार्थना केली. तुम्ही छान प्रार्थना केली, पण तुमची प्रार्थना देवाला छान वाटली की नाही ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला छान वाटून काय उपयोग, कारण त्या प्रार्थनेचं प्रतिफळ देणारा तो आहे. मग तुमची प्रार्थना जर त्याला छान वाटली तर तो तुम्हाला प्रतिफळ देईल आणि त्याला तुमची प्रार्थना छान वाटू शकत नाही, कारण तो तुम्हाला सांगणार, मुली मी तुला शिकवलं आहे की तू तुझ्या नवऱ्याच्या अधीन राहायला पाहिजे, ते तू करत नाही आहेस आणि तू 1 तास गाणी बोललीस, प्रार्थना केली, मला हे आवडलं नाही. पहिल्याने तू माझा शब्द पाळ आणि मग प्रार्थना कर, मी तुला त्या प्रार्थनेचं पुरेपूर बक्षीस देईन. पहिल्याने माझा शब्द पाळ आणि मग प्रार्थना कर, मग तुला मी त्या प्रार्थनेचं पुरेपूर बक्षीस देईन, संपूर्ण प्रतिफळ देईन. हालेलुया, 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 हालेलुया. खूप वर्षांपूर्वीची घटना आहे. आपल्या केंद्रामध्ये कुटुंब प्रार्थनेसाठी यायचं. त्यांनी नवीन घर बनवलं होतं आणि त्या घरामध्ये त्यांना विद्युत पुरवठा मिळत नव्हता. त्यांनी अर्ज दिला होता, पण काही काळ गेला आणि या काळामध्ये ते चोरीची लाईट वापरायचे, चोरीची वीज. आम्हाला हे कळल्यानंतर आम्ही त्यांना अनेक वेळा सांगितलं, तेव्हा त्या माणसाचं उत्तर होतं, चोरी तर मी नक्कीच करतोय, पण मी रोज प्रार्थना करताना देवाकडे क्षमा मागतो. चोरी मी करतो, रोज चोरीची लाईट घरात वापरतो, पण मी प्रार्थना करताना क्षमा मागतो ना देवाकडे. आम्ही त्याला म्हटलं, देवाला फसवणारा आतापर्यंत जगात जन्माला आला नाही आहे. रोज चोरीची लाईट वापरायची आणि रोज क्षमा मागायची देवाकडे,
म्हणजे आपण देवापेक्षा हुशार आहोत का? खूप समजावलं त्यांना, ऐकलं नाही. आणि एक दिवस बातमी आली, कुठेतरी त्यांचा मोठा अपघात झाला. किती वेळा आम्ही आमच्या मूर्खपणामुळे सैतानासाठी दार उघडतो. मूर्खपणामुळे आम्ही सैतानासाठी दार उघडतो. लक्षात ठेवा, आम्ही जर सैतानाची कामं केली तर सैतानाला आमच्या जीवनावर अधिकार मिळेल. आणि आम्ही जर देवाची कामं केली, म्हणजे देवाची वचनं पाळली, देवाच्या इच्छेप्रमाणे वागलो, तर आमच्या जीवनावर देवाला अधिकार मिळेल. आणि जेव्हा देव आमच्या जीवनात अधिकारी असेल, जेव्हा देव आमच्या जीवनात राजा असेल, तेव्हा आमच्या जीवनात आशीर्वाद 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 आणि भरपूर आशीर्वाद येतील. जर सैतान आमचा अधिकारी बनला तर तो आमचं वाईटच करत राहील. हालेलुया, हालेलुया. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण, तीच माझी आई. म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे लोकच देवाच्या जवळचे लोक होऊ शकतात, देवाच्या घरचे लोक होऊ शकतात. अगदी प्रवचन देणारे देवाचे सेवक पण बोलू शकत नाही की मी देवाच्या बाजूचा आहे. मी सांगू शकत नाही, जर मी प्रवचन देते तेवढ्यावरून मी सांगू शकणार नाही की मी देवाच्या जवळची आहे. मी इकडे माईकवरून तुम्हाला काय शिकवत आहे त्याच्यापेक्षा मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये देवाची वचनं किती पाळत आहे ते महत्त्वाचं आहे. आणि त्यावरती माझं देवाशी कसं नातं आहे ते अवलंबून आहे. मोठं भारी प्रवचन देणं सोपी गोष्ट आहे. प्रवचन देणं सोपी गोष्ट आहे. गाणी गाणं सोपी गोष्ट आहे. मंदिरात वेदीवर उभे राहून देवाची सेवा करणं सोपी गोष्ट आहे. पण आपल्या जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण करणं कठीण गोष्ट आहे. आणि देवाशी नातं या गोष्टीवर अवलंबून आहे की आपण आपल्या जीवनात देवाच्या इच्छेप्रमाणे किती वागतो. प्रार्थनेला येणाऱ्या किती बहिणी अशा असतात की ज्या आपल्या नवऱ्याचं ऐकतच नाहीत. प्रार्थनेला नियमितपणे येतात पण नवऱ्याचं ऐकत नाहीत, मग सतत आजारी असतात. दर आठवड्याला येताना आज हे दुखतं, पुढच्या वेळेला ते दुखतं. काही भाऊ असे असतात जे प्रार्थनेला येतात, त्याने येशूवर चांगला विश्वासही ठेवलेला आहे, पण मोबाईलवर गेम खेळायची सवय सुटत नाही. मोबाईलवर सिनेमा बघायचे, सिरियल बघायचे सुटत नाही. काहींना वाईट संगत असते, चुकीचे मित्र जे आपल्याला पापामध्ये पाडतात, त्यांच्या संगतीला राहायची सवय असते. प्रार्थनेला येतात, ते घरी प्रार्थनाही करतात, पण चुकीची संगत सोडत नाहीत. हे सगळं काय आहे? आम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पायऱ्यांवर चढतो, पण जी पहिली आहे, जी देवाला हवी आहे, सगळ्यात पहिली गोष्ट देवाच्या वचनाप्रमाणे वागणं, त्याच्या शब्दाप्रमाणे वागणं, ते आम्हाला करता येत नाही. आणि मग अशा वेळेला आम्हाला देवाचे आशीर्वाद पूर्णपणे लाभत नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे समजून घ्या की देव आपल्यापैकी प्रत्येकावर खूप प्रेम करतो, खूप. आणि त्याला आपल्याला खूप जवळ घ्यायचं आहे, आशीर्वादित करायचं आहे, त्याला आपलं जीवन आनंदित करायचं आहे. आणि एक दिवस अनंत जीवनात आपला प्रवेश व्हावा ही देवाची इच्छा आहे. हे देवाचं प्रेम एवढं मोठं आहे, म्हणून तर त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याला या जगात पाठवलं. आपल्याला पापातून वाचवण्यासाठी, सैतानाच्या हातातून सोडवण्यासाठी, आणि मरणानंतर जो नरकाचा भयानक दंड, भयानक शिक्षा होणार होती, त्यातून आपल्याला कायमची सुटका देण्यासाठी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात आला. बायबल म्हणतं की ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. येशू ख्रिस्त पवित्र देवाचा पवित्र पुत्र, ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला देवाने आपल्यासाठी पाप असं केलं. म्हणजे आपली पाप त्याच्यावर लादली, आपली शिक्षा त्याच्यावर थोपवली, आपला दंड त्याने स्वतःच्या पुत्रावर लादला. आणि येशू ख्रिस्त आपल्यासाठी क्रूसावर मरण पावला. तो मेला, 3 दिवस मरणाच्या अवस्थेत राहिला आणि तिसऱ्या दिवशी मरणावर विजय मिळवून जिवंत झाला. अशासाठी की
जेवढे येशूवर विश्वास ठेवतील ते सगळे पापाला मेलेले होऊन जिवंत व्हावेत. येशूने आपल्याला पुनरुत्थानाची आशा दिलेली आहे. हे देवाचं प्रेम आहे की आपल्यासारख्या पापी लोकांसाठी पवित्र देवाच्या पवित्र पुत्राने क्रूसावर बलिदान केलं आणि आपल्यासाठी तारणाचा, पापक्षमेचा, अनंत जीवनाचा, स्वर्गाचा मार्ग मोकळा केला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला दूर लोटावं ही देवाची इच्छा नाही आहे, तर आपल्याला जवळ घ्यावं ही देवाची इच्छा आहे. आपल्याला जवळ घ्यावं ही देवाची इच्छा आहे. आपण देवाच्या जवळचे कसे होऊ? त्याचे शब्द पाळून, त्याची वचनं पाळून. आम्ही खूप प्रार्थना केली, खूप उपास तापास केले. काही लोकांना वाटतं की आम्ही देवाला फुलं घातली की देव खुश होईल. फुलांनी, हारांनी देव खुश होत नाही. देवाला आपलं हृदय पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, देवाला त्याच्या शब्दाचं आज्ञापालन पाहिजे, त्याच्या वचनांचं पालन पाहिजे. म्हणून नवा करार आपल्याला वारंवार शिकवतो, वचनाप्रमाणे वागा, देवाच्या शब्दाप्रमाणे वागा, देवाच्या इच्छेप्रमाणे वागा. देवाच्या इच्छेप्रमाणे वागलात तर एवढे आशीर्वादित व्हाल की सैतानाची कोणतीही ताकद तुम्हाला गिळणार नाही. तुम्ही या जगात विजयी व्हाल, सामर्थ्यशाली व्हाल, आशीर्वादित व्हाल. कारण तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागल्यामुळे देवाच्या घरचे लोक, देवाच्या जवळचे लोक असे बनून राहाल. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही प्रत्येक जणांनी शोध घ्या की माझ्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेविरुद्ध काय आहे. माझं बोलणं, माझं वागणं, माझे विचार देवाच्या इच्छेविरुद्ध काय चाललेलं आहे माझ्या जीवनात. आम्ही रोज शोधलं पाहिजे, एकदा नाही, रोज. खरं म्हणजे आपण जेव्हा रोज रात्री झोपायला जातो ना, तेव्हा झोपण्याच्या आधी आपण आपल्या आत्म्याचा शोध घेतला पाहिजे की आज पूर्ण दिवसभरात मी देवाच्या इच्छेविरुद्ध काय काय केलं, कुणाला काय बोललो, कुणाशी काय वाईट केलं, कुणाला फसवलं, खोटं बोललो, काय लबाडीने केलं, देवाला आवडणार नाही असं कोणतं कृत्य केलं, असे कोणते शब्द माझ्या तोंडातून निघाले. रोज रात्री ज्याला आपलं आत्मपरीक्षण करता येतं आणि रोज रात्री जो हे करतो आणि मग त्यासाठी पश्चाताप करतो आणि देवाला सांगतो, देवा मला बदल, मला तुझ्या इच्छेप्रमाणे वागता आलं पाहिजे, माझे वाकडे मार्ग सरळ कर, माझं वाकडं मन सरळ कर, मला तुझ्या सरळ मार्गाने चालता आलं पाहिजे. अशा रीतीने जो रोज प्रयत्न करतो आणि प्रार्थना करतो त्याचं वाकडं मन सरळ 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 होत जातो. एका दिवसात आपण संत होत नाही, एका दिवसात पवित्र होत नाही, पण आपण प्रार्थनापूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. तेव्हा ते देव आपल्याला मदत करतो, आपलं वाकडं मन सरळ सरळ होत जातं आणि आपण देवाच्या इच्छेप्रमाणे अधिकाधिक वागायला सुरुवात करतो. हालेलुया, हालेलुया. म्हणजे आज जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 60% देवाच्या वचनाप्रमाणे वागत असाल आणि 40% देवाच्या वचनाविरुद्ध वागत असाल, तर 1 वर्षाने तुमची अवस्था अशी असली पाहिजे की आता मी 80% देवाच्या वचनाप्रमाणे वागतो, 20% इथे तिथे बाकी राहतं. पुन्हा 2 वर्षाने अशी परिस्थिती व्हायला पाहिजे की आता मी 90% देवाच्या शब्दाप्रमाणे वागतो, 10% बाकी राहिलं. ही आहे प्रगती, आत्म्याची प्रगती. पण ही कधी होते? जेव्हा आम्ही स्वतः आमच्या आत्म्याचा शोध घेतो की मी देवाच्या इच्छेविरुद्ध किती वागत आहे. हालेलुया, हालेलुया. दुसऱ्यांचे दोष काढणं आणि दुसऱ्यांकडे बघणं बंद करा. कोण चुकीचं वागतो, कोण देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो, कोण आज्ञा मोडतो, हे बघणं बंद करा. मी काय करत आहे, माझं काय चाललेलं आहे, मी देवाच्या शब्दाप्रमाणे किती वागत आहे. देवाचं वचन म्हणतं प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घ्या. देवाला काय आवडतं ते तपासून घ्या. रोज आम्ही तपासलं पाहिजे. आज मी अमुकाला भेटलो, मी असं बोललो, यात मी देवाविरुद्ध किती वागलो, मी देवाला आवडणारे शब्द किती बोललो, देवाला न आवडणारे किती बोललो, मी अमुकाचा आज अपमान केला, हे मी देवाला आवडेल असं केलं का. आज अमुकाशी मी उद्धट बोलले, हे देवाला आवडेल असं केलं का.
रोज आम्ही आमच्या आत्म्याचा शोध घेतला पाहिजे. रोज आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, आमचं मन सरळ होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर आम्ही दिवसेंदिवस देवाच्या जवळ जात राहू, त्याच्या अधिकाधिक जवळ जाऊ, त्याच्या इच्छेप्रमाणे वागत राहू आणि एक दिवस देवाच्या प्रतिरूपासारखे बनू. म्हणजे अनंत जीवनात आमचा प्रवेश होईल आणि आम्ही युगानुयुग देवाबरोबर जिवंत राहू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.